वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरेन् नित्यं महापातकनाशनं विघ्नेशं विघ्नहर्तारं पार्वती हृदयप्रियं विनायकं गणपतिं देवं तं यजाम्यहं। नमस्कार मंडळी, नुकताच आपला सगळ्यांचा आवडता असा उत्सव श्री गणरायाचा उत्सव संपन्न झालेला आहे। श्री गणराया तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो अशा शुभेच्छा देतो आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करतो। सर्वप्रथम तुमचे सगळ्यांचे आमच्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। तेव्हा ज्यांनी कोणी आमचं यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओबद्दल नोटिफिकेशन यूट्यूबकडून आपोआप तुम्हाला मिळेल। तर सुरुवात करूया व्हिडिओला। मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2025 या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि आव्हाने घेऊन येणारा आहे। तुम्ही तुमच्या ऊर्जा आणि उत्साहाचा योग्य वापर केल्यास अनेक गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल। काही जुन्या समस्यांवर तोडगा निघेल आणि पुढे तुम्ही वाटचाल करू शकाल। करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून उत्तम अशी शाबासकी मिळेल। तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळणार आहे। नोकरीमध्ये पदोन्नती व नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे। नवीन ग्राहकांशी संबंध प्रस्थापित होतील। आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होऊ शकतात। जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे। व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे आणि नवीन ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकाल। आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात। जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची अधिक शक्यता आहे। तरीही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना त्याबाबत जाणकारांचा सल्ला जरूर घ्या। तुमच्या प्रेमी जीवनासाठी हा आठवडा सुखद असणारा असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होणार आहेत। तुम्ही दोघं एकमेकांसोबत अधिक वेळ घालवाल आणि तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल। जर तुम्ही अविवाहित असाल तर नवीन प्रेमसंबंध ह्या आठवड्यात जुळण्याची शक्यता आहे। कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ चांगला असून त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी दिसून येईल। काही जुने गैरसमज असल्यास ते दूर करण्याचा ह्या आठवड्यात नक्की प्रयत्न करा। आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुम्हाला तुमची स्वतःची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे। कामाच्या ताणामुळे किंवा अनियमित खाण्यापिण्यामुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात निर्माण होऊ शकतात। डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे। नियमित व्यायाम करा, पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या। मानसिक शांततेसाठी ध्यान व योगा करणं हे तुम्हाला फायदेशीर ठरेल। आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतल्यास तुम्ही अनेक समस्यांवर सहज मात करू शकाल। मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे नारंगी, शुभ वार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 10 व 13 सप्टेंबर व मेष राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, या आठवड्यात तुम्ही दररोज सकाळी सूर्याला 7 वाजता बरोबर अर्घ्य अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करा। त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वृद्धिंगत होईल। तसेच दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन श्री हनुमंताचे दर्शन करा व त्यांना 1 चिमटी शेंदूर अर्पण करा। वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये स्थिरता, संयम आणि प्रगतीपथावर नेणारा असा हा आठवडा ठरणार आहे। तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवून तुमची वाटचाल कराल, अनेक गोष्टी साध्य करू शकाल। मात्र कोणत्याही प्रकारची घाई करू नका, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं। करिअरच्या दृष्टीने आठवडा वृषभ राशीच्या जातकांना प्रगतिकारक ठरणार असून तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चांगले फळ या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या कामाची पद्धत आणि सचोटीमुळे तुम्ही तुमच्या वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची प्रशंसा मिळवण्यास पात्र व्हाल। नोकरीमध्ये नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल, जी तुमच्या भविष्याची महत्त्वाची ठरणार आहे। व्यापारी वर्गासाठी हा काळ उत्तम असून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा तो वाढवण्याचा विचार
करत असाल तर हा काळ शुभकारक ठरणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा ह्या आठवड्यात मिळू शकतो. अनावश्यक खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. त्यामुळे तुम्ही बचतीकडे तुमचा कल राहील आणि अधिक पैसे गाठीला लावू शकाल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये हा आठवडा सुखद आणि शांततापूर्ण असा ठरणार असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होतील. एकमेकांसोबत अधिक वेळ घालून तुमचे नाते अधिक चांगले करू शकाल. तुम्ही अविवाहित असाल तर नवीन नाते जोडण्याची शक्यता ह्या आठवड्यात आहे. भविष्यात फायदेशीर देखील ते ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम असून त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्यासाठी वाद टाळा आणि संवाद साधा. आरोग्यदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात स्वतःची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. दुर्लक्ष करू नका. कामाच्या ताणामुळे व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात उद्भवू शकतात. मानसिक थकवा किंवा डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुरेशी झोप घ्या, पौष्टिक आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठून फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अधिक फायदा होईल. मानसिक शांततेसाठी ध्यान व योगा करणे हे केव्हाही चांगले ठरेल. या आठवड्यासाठी वृषभ राशीला शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे पांढरा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 10 व 13 सप्टेंबर. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना खिरीचा नैवेद्य दाखवा आणि ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि स्थिरता येईल. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन कल्पना, सामाजिक कार्य आणि संवादामध्ये प्रगती होणार असून तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि लवचिक स्वभावाचा पूर्ण वापर ह्या आठवड्यात करून अनेक गोष्टी साध्य करू शकाल. हा काळ तुमच्यासाठी सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून तुम्ही तुमच्या कामामध्ये नवीन कल्पना आणि दृष्टिकोन आणाल, ज्यामुळे तुमच्या वरिष्ठांना आणि सहकार्यांना तुमचे काम आवडेल. त्यांच्यावर छाप पाडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढणार असून तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा मिळेल. व्यापारी वर्गासाठी नवीन संधी निर्माण होतील. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर त्याकरिता हा काळ अत्यंत शुभ आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असून उत्पन्नाचे नवनवीन मार्ग या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून देखील या आठवड्यात चांगला फायदा होईल, पण अनावश्यक खर्च मात्र या आठवड्यात टाळलेले बरे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा खूप चांगला असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम असून त्यांच्यासोबत कुठेतरी फिरायला नक्की जा. त्यामुळे तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. संवादामुळे तुमचे नातेसंबंध अधिक चांगले होतील. आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामाच्या ताणामुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात उद्भवू शकतात. मानसिक थकवा देखील जाणवू शकतो. तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि उत्तम व घरगुती आहार घ्या. नियमित व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास फिरायला जा. तुमची मानसिक व शारीरिक शक्ती अधिक वाढेल आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे चांगले परिणाम ह्या आठवड्यात दिसतील, ज्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने तुमचे काम करू शकाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार आणि शुभ दिनांक आहे 9 आणि 12 सप्टेंबर. आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय दररोज संध्याकाळी तुळशीला 1 तांब्यावर पाणी अर्पण करा आणि तुळशीजवळ तेलाचा दिवा लावा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा रोज 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांतता निर्माण होईल. कर्क राशीच्या जातकांसाठी भावना, कुटुंब आणि सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असून ह्या काळात तुम्हाला तुमच्या अंतःकरणाचे ऐकण्याची गरज आहे. म्हणजेच आतला आवाज ऐका. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनेक गोष्टी या आठवड्यात साध्य करू शकाल. तुम्हाला काय वाटतं ह्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत
त्या समोरच्याला सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करू शकते हा विचार आधी करा आणि त्याप्रमाणे तुमच्या भावना प्रकट करा. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा संमिश्र परिणाम देणारा असून कामाच्या ठिकाणी काही नवीन आव्हाने येऊ शकतात, परंतु तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने त्यावर मात करू शकाल. तुमच्या कामाची पद्धत आणि सचोटीमुळे तुम्ही तुमच्या वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांची प्रशंसा मिळवाल. व्यापारी वर्गासाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणारा असून तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर त्याकरिता हा आठवडा शुभकारक ठरणार आहे. मात्र नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तरीही कोणताही मोठा निर्णय घेताना मात्र योग्य ती काळजी घ्या. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा चांगला असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील. मात्र दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येऊन कुठल्याही प्रकारचे गैरसमज पसरवणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. मोकळा वेळ आपल्या जोडीदाराबरोबर शक्यतो घालवा. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवल्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. अविवाहित लोकांसाठी काही जुनी प्रपोजल नव्याने येऊ शकतात, जे भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ असून त्यांना तुम्ही जेवढा अधिक वेळ द्याल तेवढा तुमच्यामध्ये संवाद निर्माण होईल. वादापासून दूर राहा आणि संवाद साधा आणि गैरसमज निर्माण होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या उशिरा झोपण्यामुळे किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळे काही शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात. मानसिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि घरगुती आहार घ्या. नियमित व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठा. त्यामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक ऊर्जा मिळेल आणि मानसिक शांततेसाठी केव्हाही ध्यान व प्राणायाम करा. त्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यास मदत होईल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, शुभ रंग आहे पांढरा, शुभवार आहे सोमवार व शुभ दिनांक आहे 9 व 12 सप्टेंबर. व कर्क राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी भगवान शंकराला 1 तांब्याभर जलाचा अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा शंकराच्या मंदिरात बसून 108 वेळा जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मानसिक शांतता येईल. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व आणि सर्जनशीलता वाढवणारा असून या काळात तुम्ही तुमच्या स्वभावातील सकारात्मक गुणांचा वापर करून अनेक गोष्टी सहज साध्य करू शकाल. नवीन संधीचा पुरेपूर फायदा घेणे तुमच्यासाठी या आठवड्यात महत्त्वाचे आहे आणि त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला प्रशंसा मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे फळ देखील लवकरात लवकर ह्या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती व नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. नवीन ग्राहकांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तरीही कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना आपल्या कुटुंबियांचा सल्ला जरूर घ्या. प्रेम व नातेसंबंधामध्ये हा आठवडा सुखद राहणार असून तुमचे संबंध जोडीदारासोबत अधिक चांगले होणार आहेत. तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी दिसून येईल. काही जुने गैरसमज असल्यास ते दूर करण्याचा प्रयत्न करा. आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना या आठवड्यात स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. शक्यतो पावसात भिजू नका. रोज जाताना न विसरता छत्री किंवा रेनकोट तुम्ही जे वापरत असाल पावसात भिजू नये ह्याकरता ते न विसरता घ्या. पावसात भिजल्यामुळे तुमचं आरोग्य खराब होऊ शकतं, तेव्हा ते तसं होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या ताणामुळे व अनियमित खाण्यामुळे पोटाशी संबंधित तक्रारी ह्या आठवड्यात उद्भवू शकतात, तेव्हा पुरेशी झोप घ्या. रोज शक्यतो व्यायाम करा. पौष्टिक आहार घ्या आणि मानसिक शांततेसाठी रोज किमान 3 वेळेला प्राणायाम व योगा जरूर करा. आपल्या आरोग्याची काळजी घेतल्यास तुम्ही अनेक समस्या ह्या आठवड्यात टाळू शकाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1, शुभ रंग आहे सोनेरी,
शुभवार आहे रविवार व शुभ दिनांक आहे 7 व 11 सप्टेंबर व सिंह राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय दररोज सकाळी 7 वाजता सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा अर्घ्य अर्पण करताना किमान 11 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढेल आणि त्याचे चांगले सुपरिणाम या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होतील. कन्या राशीच्या जातकांसाठी कामामध्ये सुधारणा, योग्य नियोजन आणि आरोग्याची काळजी घेणे यावर भर देणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही तुमच्या विश्लेषणात्मक आणि व्यावहारिक स्वभावाचा वापर करून अनेक गोष्टी साध्य करू शकता. करिअरच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना हा आठवडा प्रगतीपथावर नेणारा असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने काम पूर्ण केल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्हाला या आठवड्यात दिसतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कार्य आणि सचोटी पाहून तुमचे वरिष्ठ आणि तुमचे सहकारी प्रभावित होणार आहेत. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रभावामुळे तुमचा बॉस खुश झाल्यास तुमच्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपले काम चांगले करा आणि बॉसकडून तुमच्या मनाजोगता व्यवहार नक्की करून घ्या. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून तुम्ही तुमच्या व्यवसायात योग्य नियोजन करून त्याचे चांगले परिणाम मिळवू शकता. आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत ह्या आठवड्यात प्राप्त होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता देखील आहे. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूक करू नका, लाँग टर्म गुंतवणूक करा आणि गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला नक्की घ्या. प्रेम व नातेसंबंधामध्ये हा आठवडा कन्या राशीच्या जातकांना शुभकारक ठरणार असून तुमचे संबंध अधिक दृढ होतील. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवल्यास तुमचे संबंध व नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध या आठवड्यात जुळण्याची शक्यता आहे. मात्र जोडीदाराबरोबर आपला स्वभाव जुळतो आहे की नाही हे आधी नक्की तपासून पहा, जेणेकरून नंतर पस्तावण्याची वेळ येणार नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ चांगला असून त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. कोणताही प्रकारचा गैरसमज टाळण्यासाठी संवाद साधा आणि वादापासून दूर राहा. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात आपली विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कामाच्या ताणामुळे किंवा अनियमित खाण्यापिण्यामुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतात. मानसिक थकवा व डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तेव्हा पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. शक्यतो बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. नियमित व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठून जर तुम्हाला सायकलिंगची आवड असेल तर सायकलिंग किंवा चालणे किंवा अन्य तत्सम व्यायाम रोज सकाळी लवकर उठून अर्धा तास नक्की करा. त्याचे चांगले शारीरिक व मानसिक परिणाम या आठवड्यात तुम्हाला दिसतील आणि त्यामुळे येणारे संभाव्य धोके त्याच्यावर तुम्ही मात करू शकाल आणि अधिक चांगला व उन्नतीकडे नेणारा असा हा आठवडा तुम्हाला आणि त्यामुळे अधिक चांगला आणि शुभकारक असा हा आठवडा तुमच्यासाठी ठरू शकतो. कन्या राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 10 आणि 12 सप्टेंबर आणि कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी श्री गजाननाची पूजा करा आणि त्यांना 21 दुर्वा अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना जो मंत्र म्हणायचा आहे तो मी खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो मंत्र जरूर जप करा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात श्री गणपती गजानन सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वृद्धी करेल, जेणेकरून त्याची कृपा तुम्हाला प्राप्त होईल. तुळ राशीच्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये संतुलन, नातेसंबंध आणि सामाजिक जीवनात प्रगती करून घेणारा असा आठवडा असून तुम्ही तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा आणि समतोल साधण्याच्या क्षमतेचा योग्य वापर करून अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल.
करिअरच्या दृष्टीने हा आठवडा तूळ राशीच्या जातकांना चांगला ठरणार असून तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमचे विचार आणि कल्पनांचे कौतुक सर्वत्र होईल. सहकाऱ्यांसोबत तुमचे संबंध अधिक चांगले होतील, ज्यामुळे काम करणे तुम्हाला सोपे जाईल आणि चांगल्या निर्मळ वातावरणामध्ये तुम्ही काम करू शकाल. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून नवीन ग्राहक मिळू शकाल. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र मिळालेली रक्कम पुन्हा इन्व्हेस्ट करणं म्हणजे पुनर्गुंतवणूक करणं आवश्यक आहे. पण तेव्हा मात्र गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. शक्यतो शॉर्ट टर्म गुंतवणूक करू नका, लाँग टर्म गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला चांगला नफा, चांगला फायदा भविष्यात मिळू शकतो. प्रेम व नातेसंबंधामध्ये तूळ राशीच्या जातकांना हा आठवडा चांगला असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होणार आहेत. एकमेकांसोबत अधिक वेळ घालवा, एकमेकांना अधिक वेळ द्या. ज्यांना संतती आहे त्यांनी आपल्या संततीला बरोबर घेऊन कुठेतरी विकेंडला नक्की फिरायला जा. त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर दिसणार आहेत. अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. मात्र तुम्ही जर कुंडलीवर विश्वास ठेवत असाल तर कुंडली जरूर बघा, जे भविष्यामध्ये फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम असून त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्यदृष्ट्या तुम्हाला या आठवड्यात तुमची काळजी घेणं गरजेचं आहे. शक्यतो बाहेरचे खाणे टाळा, पौष्टिक आहार घ्या. कुठल्याही विटॅमिन्सची कमतरता नाही ना, आपल्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोष निर्माण झालेले नाहीत ना, याची तपासणी नक्की करा. नियमित व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठून फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. तूळ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 6, शुभ रंग आहे पांढरा, शुभवार आहे शुक्रवार व शुभ दिनांक आहे 10 व 13 सप्टेंबर. तूळ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि त्यांना पांढरी मिठाई अर्पण करा आणि ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता येईल. ज्यांना हा मंत्र समजलेला नाही आहे त्यांच्याकरिता हा मंत्र मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो नक्की पहा. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा आठवडा गहन विचार, परिवर्तन आणि प्रगतीचा असणार असून या काळात तुम्ही तुमच्या अंतःकरणाचे ऐकून महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तुमच्या दृढनिश्चयामुळे तुम्ही अनेक आव्हानांवर मात करा. मात्र आतला आवाज नक्की ऐका. करिअरच्या दृष्टीने आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणारा असून तुम्हाला काही नवीन आव्हाने येऊ शकतात, परंतु तुमच्या मेहनतीने आणि दृढनिश्चयाने तुम्ही त्या आव्हानांवर सहज मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी काही वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा आणि बोलताना सावधगिरी बाळगा. तुमच्या बोलण्याचा तुमचे सहकारी विपर्यास करू शकतात. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर ठरणार असून आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा ह्या आठवड्यात मिळू शकतो. मात्र मिळालेले पैसे लगेच दुसरीकडे गुंतवू नका, कारण कदाचित पुढील 3-4 दिवसामध्ये तुम्हाला ती रक्कम गुंतवण्यासाठी एक चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो. तेव्हा एकदा रक्कम गुंतवलेली पुन्हा दुसरीकडे गुंतवता येणार नाही, म्हणून मिळालेली रक्कम लगेच दुसरीकडे गुंतवू नका. एक 3-4 दिवस थांबा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना कुटुंबियांसोबत संवाद जरूर साधा. तुमच्या प्रेमजीवनासाठी आठवडा चांगला असून जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक चांगले होणार आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवा. ज्यांना संतती आहे त्यांनी संततीसोबत अधिक वेळ घालवा. त्यांचे बोल ऐकून घ्या. त्यांचं म्हणणं काय आहे ते समजून घ्या. त्यांना शाळेत सोडायला एकत्र गेल्यास त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या संततीवर होतील आणि संततीवर संस्कार करण्याची एकही संधी या आठवड्यात सोडू नका. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नवीन प्रेमसंबंध जुळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा उत्तम काळ असून त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांनी या आठवड्यात स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
उष्णता वाढवणारे कुठलेही पदार्थ सेवन करू नका. ऋतूबदलामुळे किंवा कामाच्या ताणामुळे अनियमित खाण्यामुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात निर्माण होऊ शकतात. तेव्हा शक्य असेल तेव्हा लंघन करा. मानसिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम करा आणि सकाळी लवकर उठून किंवा सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी नक्की अर्धा तास फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 9. शुभ रंग आहे लाल. शुभवार आहे मंगळवार. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत 9 व 13 सप्टेंबर. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा व गरजूंना काहीतरी मदत करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढीस लागेल. धनुराशीच्या जातकांसाठी हा आठवडा साहस, ज्ञान आणि प्रवासाचा आहे. या काळात तुम्ही नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि नवीन ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असाल. तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही अनेक गोष्टी साध्य कराल. म्हणजेच या आठवड्यातला बराचसा काळ तुमचा प्रवासात जाऊ शकतो, पण त्या प्रवासामधून तुमच्या ज्ञानात वृद्धी होणार आहे. करिअरच्या दृष्टीने आठवडा खूप चांगला असून तुमच्या कामामध्ये नवीन संधी तुम्हाला मिळतील. नवीन कल्पनांचे तुमच्या कौतुक केले जाईल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर असून तुमच्या व्यवसायात वृद्धी होणार आहे. आर्थिक बाबतीत अचानक धनलाभाची शक्यता आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा चांगला असून तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ करण्याचा एकही संधी तुम्ही सोडू नका. ज्यांना संतती आहे त्यांनी संततीबरोबर कुठेतरी आठवड्याच्या शेवटी नक्की फिरायला जा. त्याचे खूप चांगले परिणाम पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही दोघे एकमेकांसोबत अधिक वेळ घालवाल तर त्यामुळे तुमचे नाते देखील अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन विवाहासाठी प्रपोजल येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम असून त्यामुळे तुमची एकमेकांबद्दल प्रेम व आपुलकी वाढीस लागेल. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पोटासंबंधी तक्रारी निर्माण होऊ शकतात. तुम्ही जर 32 वेळेला अन्न चावून खात नसाल तर पचनासंबंधी त्रास ह्या आठवड्यात डोकं वर काढू शकतो. त्यामुळे शक्यतो अन्न चावून खा, ज्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही आणि पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत. पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम करा. सकाळी शक्यतो सूर्योदयापूर्वी उठा आणि अर्धा तास नक्की फिरायला जा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि त्यामुळे शारीरिक आरोग्य देखील चांगले ठेवण्यामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 8 व 12 सप्टेंबर. व धनुराशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि शांती निर्माण होईल. मकर राशीच्या जातकांसाठी या आठवड्यामध्ये कर्तव्य, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्धता ह्या गोष्टींना महत्त्व देणं आवश्यक आहे. या काळात तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल आणि ते कामं योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या मेहनतीमुळे त्याचे चांगले परिणाम तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने आठवडा चांगला असून तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष द्या आणि योग्य पद्धतीने योग्य वेळेत काम पूर्ण करा. कामाच्या ठिकाणी तुमचे कार्य आणि सचोटी पाहून तुमचे वरिष्ठ आणि सहकारी प्रभावित होणार आहेत. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मात्र कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी आपल्या मित्रांशी सल्लामसलत जरूर करा. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर असून तुमच्या व्यवसायात योग्य नियोजन केल्यास नवीन ग्राहक मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक बाबतीत तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबियांसोबत संवाद नक्की साधा. प्रेम व नातेसंबंधामध्ये हा आठवडा चांगला असणार असून जोडीदारासोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित जातकांसाठी नवीन प्रपोजल येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. चांगला काळ आहे. त्यांच्यासोबत तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने
मकर राशीच्या जातकांना या आठवड्यात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. जे वयस्कर म्हणजे 50-55 वय पार केलेले मकर राशीचे जातक आहेत त्यांना या आठवड्यात सांधेदुखी संदर्भात काही त्रास उद्भवू शकतो. तेव्हा ज्यांना हा त्रास यापूर्वी झालेला आहे त्यांनी डॉक्टरांकडे जरूर जा. जे काही त्यांनी उपाय सांगितलेले ते जरूर करा. खाण्यापिण्यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. वातकारक पदार्थ शक्यतो टाळा. मानसिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास झाल्यास त्याच्यावर योग्य उपाय करा. पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम करा आणि सकाळी शक्य असेल त्यांनी पहाटे उठण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे पहाटे उठून जर तुम्ही फिरायला गेलात तर तुमचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दोन्हीही चांगले राहण्यास मदत होईल. मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 8, शुभ रंग आहे काळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 9 व 13 सप्टेंबर. व मकर राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी भगवान शनिदेवांची पूजा करा आणि त्यांना 1 वाटी मोहरीचे तेल अर्पण करा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येईल. कुंभ राशीच्या जातकांना नवीन कल्पना, सामाजिक कार्य आणि संवादामध्ये प्रगती घेऊन येणारा असा आठवडा असून तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि लवचिकतेचा योग्य वापर करून अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल. हा काळ तुमच्यासाठी सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा शुभकारक असणार असून तुमच्या कामामध्ये नवीन कल्पना आणि दृष्टिकोन आणाल, ज्यामुळे तुमच्या वरिष्ठांना आणि सहकाऱ्यांना तुमची काम करण्याची पद्धत अधिक चांगली वाटणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल आणि तुम्हाला तुमच्या कामाची प्रशंसा मिळेल. व्यापारी वर्गांसाठी नवीन संधी निर्माण होतील. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला असून जुनी येणी ह्या आठवड्यात वसूल होऊ शकतात. मात्र त्याकरिता तगादा लावणे गरजेचं आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ संभवतो. तरीही अनावश्यक खर्चापासून दूर राहा. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये कुंभ राशीच्या जातकांना आठवडा चांगला असणार असून तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तुमची पत्नी जर गरोदर असेल तर तिच्यासोबत रोज संध्याकाळी अर्धा तास नक्की फिरायला जा. त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या पत्नीच्या पोटातील होणाऱ्या संततीच्या आरोग्यावर सकारात्मक होणार आहेत. तेव्हा एकमेकांना वेळ द्या आणि तुमचे नाते अधिक मजबूत करा. अविवाहित असतील अशा कुंभ राशीच्या जातकांना नवीन प्रपोजल या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ उत्तम असून आईवडिलांसोबत आपले नाते अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नात्यात अधिक प्रेम आणि आपुलकी त्यामुळे निर्माण होईल. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये सांधेदुखी संदर्भात त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा ह्या अगोदर जर तुम्हाला त्रास झाला असेल त्यावेळी डॉक्टरांनी तुम्हाला जे उपाय सुचवले होते ते उपाय पुन्हा अंमलात आणा. तेलाने मॉलिश करा. सांधेदुखी संदर्भात त्रास दूर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याच्यातून कुठलीही मोठी समस्या पुढे भविष्यात डोकं वर काढणार नाही. मानसिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवल्यास पुरेशी झोप घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. नियमित व्यायाम करा आणि सकाळी शक्यतो उजाडण्यापूर्वी उठा आणि किमान अर्धा ते पाऊण तास नक्की फिरायला जा. त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील आणि जेणेकरून तुमचे शारीरिक स्वास्थ्य देखील चांगलं राहील आणि त्याचे चांगले सुपरिणाम तुम्हाला तुमच्या रोजच्या जीवनामध्ये नक्की प्राप्त होईल. कुंभ राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 4, शुभ रंग आहे निळा, शुभवार आहे शनिवार, शुभ दिनांक आहे 10 आणि 12 सप्टेंबर. आणि कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी शनिदेवांची पूजा करा आणि गरजूंना दान करा आणि ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये समृद्धी, सुख, शांती निर्माण होईल आणि तुमचे जीवन अधिक चांगले ह्या आठवड्यात असेल. मीन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा भावना, अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता वाढवणारा आहे. या काळात तुम्ही तुमच्या अंतःकरणाचे ऐकून महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. म्हणजेच स्वतःचा आतला आवाज ओळखा. स्वतःचं मन काय सांगतंय हे नक्की ऐका. तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे तुम्ही अनेक गोष्टी या आठवड्यात सहज साध्य करू शकाल. करिअरच्या दृष्टीने आठवडा संमिश्र परिणाम देणारा असून तुम्हाला काही नवीन आव्हाने
ह्या आठवड्यात निर्माण होऊ शकतात, परंतु तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने तुम्ही त्यावर सहज मात कराल. कामाच्या ठिकाणी काही वाद सहकाऱ्यांबरोबर होण्याची शक्यता आहे, तेव्हा बोलताना सावधगिरी बाळगा. कुठलाही अपशब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवा, त्यामुळे तुमचे हितशत्रू वाढणार नाहीत आणि त्याचे चांगले परिणाम तुम्हाला कामाच्या ठिकाणी मिळतील. व्यापारी वर्गासाठी हा काळ फायदेशीर असून आर्थिक बाबतीत अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मात्र मिळालेले धन पुन्हा रिइन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे आहे. पुन्हा गुंतवणूक करा. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्यास त्याचा देखील असाच विनियोग करा. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना किंवा कोणतीही महत्त्वाची गुंतवणूक करताना गुंतवणूकदार सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. तुमच्या प्रेमी जीवनामध्ये हा आठवडा चांगला असून जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले होणार आहेत. मात्र वाद टाळा आणि संवाद साधा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये पाण्यासंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. शक्यतो अशुद्ध पाणी पिऊ नका. शक्यतो पाणी गरम करून किंवा उकळून प्या. कामाच्या ताणामुळे किंवा अनियमित खाण्यापिण्यामुळे पोटाशी संबंधित समस्या या आठवड्यात तुम्हाला उद्भवू शकतात. मानसिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. असं जर वारंवार होत असेल तर त्यावर काहीतरी उपाय शोधणं आवश्यक आहे. पुरेशी झोप घ्या, पौष्टिक आहार घ्या आणि शक्य असेल त्यांनी लंघन करा. म्हणजे किमान 8 तास आठवड्यातनं 1 दिवस काहीही न खाता पिता राहणं यालाच लंघन असे म्हणतात. ही देखील एक आपल्या शरीरावर चांगले उपचार करण्याची जुनी चिकित्सा पद्धती आहे. सकाळी शक्यतो लवकर उठा आणि नक्की बाहेर फिरायला जा. जोडीदाराला देखील सोबत घेऊन जा. त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या कौटुंबिक जीवनावर होतील. मानसिक शांततेसाठी ध्यान करा आणि योगा नक्की करा. मीन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे पिवळा, शुभवार आहे गुरुवार आणि शुभ दिनांक आहे 8 व 11 सप्टेंबर. आणि मीन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा आणि त्यांना 21 पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 21 वेळेला जप करा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती निर्माण होईल व तुम्ही तुमचे जीवन अधिक सुसह्य जगू शकाल. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 7 ते 13 सप्टेंबर या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी आमचे चॅनेल सबस्क्राईब केलेले नसेल कृपया त्यांना विनंती करतो, कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून यूट्यूबकडून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपोआप तुम्हाला मिळेल. आणि पुन्हा विनंती करतो की कृपया कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. येणारा आठवडा तुम्हाला सुखसमृद्धीदायक आणि आनंददायक जावो या सदिच्छा देतो आणि इथे थांबतो.